हॅलो, कसे आहात सगळे? मी कोमल. आजच्या रेसिपीचा मेनू आहे राजमा. इथे मी राजमा घेतला, तो रात्रभर पाण्यामध्ये 7 ते 8 तास भिजून घेतला. त्यानंतर कुकर घेतले, कुकरमध्ये तो रात्री भिजवलेला राजमा टाकला. त्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा मीठ टाकून ते 2-3 शिट्ट्या होईपर्यंत राजमा चांगला शिजून घेतला. त्यानंतर मी इथे कांदा, टोमॅटो घेतले, ते चांगले स्वच्छ पाण्याने धुतले. कांदा उभा चिरून घेतला. त्यानंतर टोमॅटो घेतला, टोमॅटोही नीट चिरून घेतला. त्यानंतर मी इथे पॅन घेतला, पॅनमध्ये तो चिरलेला उभा कांदा टाकला. त्यामध्ये थोडेसे तेल टाकले, ते नीट परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकला, तोही नीट चांगला परतून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक टाकून तेही नीट परतून घेतलं. थोडीशी कोथिंबीर टाकली, तीही चांगली परतून घेतली आणि हे सर्व मिश्रण केलेले मी मिक्सरमधून बारीक करून घेतले. त्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले. त्यामध्ये जिरे, कढीपत्ता टाकला आणि ते वाटून घेतलेला तो मसाला त्यामध्ये टाकला. चांगला तेल सुटूपर्यंत परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ते चांगलं परतून घेतलं. त्याला तेल सुटेपर्यंत ते टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. त्यानंतर तो शिजवलेला राजमा त्यामध्ये टाकला. झाला आपला राजमा तयार. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा.